friends, I am Prashant Mohod and welcome back to your favorite YouTube channel, Passion for Learning English. As usual, don't fail to subscribe my channel. If you subscribe my channel, you will get notification and you will enjoy the grammar series very well. Dear friends, we are learning the uses of tense. In the previous videos, we have learned the uses of simple present tense, simple past tense, simple future tense, present continuous tense, past continuous tense, future continuous tense, present perfect tense, past perfect tense, and future perfect tense. Today, we are going to learn the uses of perfect continuous tense, means present perfect continuous tense, past perfect continuous tense, and future continuous tense. Let's start the video. Yes, present perfect continuous tense. Yes, present perfect continuous tense. बघा, yes, see the title, present perfect continuous tense. Present perfect continuous tense म्हणजे पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. स्ट्रक्चर एकदम इझी आहे. हॅज ऑब्लिक हॅज प्लस बीन प्लस V1 प्लस ing. हॅज प्लस बीन प्लस V1 प्लस ing याचा तुम्हाला यूज करायचा आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा यूज करताना. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा यूज आपण केव्हा करतो? येस, सी द युजेस ऑफ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स इज यूज्ड फॉर अन ॲक्शन which began at some time in the past and is still continuing. म्हणजे एखादी घटना पास्ट मध्ये सुरू झाली, ती अजूनही आहे सुरू. अशा वेळेस आपण काय करतो? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा यूज करतो. सी द यूज अगेन. द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स इज यूज्ड फॉर अन ॲक्शन, येस, which began at some time in the past and is still continuing. Yes, see the example. I have been teaching English since 2004. म्हणजे बघा, 2004 ला इंग्रजी मी शिकून राहिलेलो आहे. I have been teaching English since 2004. बघा इथे म्हणजे 2004 ला इंग्लिश शिकवणं सुरू केलं, पास्ट मध्ये घटना घडली आणि अजूनही ती सुरू आहे. अशा वेळेस तुम्हाला काय यूज करायचं आहे? येस, present perfect continuous tense. See the next example. He has been sleeping for 5 hours. He has been sleeping for 5 hours. तो 5 तासापासून झोपून राहिलेला आहे. म्हणजे 5 तासा अगोदरच तो काय केला होता? झोपी गेलेला होता. Yes. See the next example. I have been writing an article since 12 noon. Yes. See this, observe the sentence. Have plus been plus V1 plus ing. This present perfect continuous tense. Yes, I have been writing an article for 8 hours. Dear friends, तुम्ही जर समजा हे जर समजा चारही जर समजा सेंटेन्स बघितले, या चारही सेंटेन्स मध्ये बघा सिन्स आणि फॉरचा यूज केलेला आहे. आपण सिन्स केव्हा यूज करतो? येस, सिन्स इज यूज्ड टू रेफर टू द टाइम ऑफ द बिगिनिंग ऑफ एन ॲक्शन ऑर इव्हेंट. बघा ना, फर्स्ट सेंटेन्स आपण बघितलं होतं, आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश सिन्स 2004. इथे बघा 2004 पासून, म्हणजे बघा एखादी सिन्सचा वापर केव्हा करायचा? टू रेफर टू द टाइम ऑफ द बिगिनिंग ऑफ एन ॲक्शन. 2004 पासून सुरू झालं तर आतापर्यंत, बरोबर आहे. एखादी ॲक्शन कुठून सुरू झाली जर यूज करायचं असेल, सिन्स इज यूज टू रेफर टू द टाइम ऑफ द बिगिनिंग ऑफ एन ॲक्शन. जर मला समजा म्हणायचं असेल, सचिन हॅज बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स 1995. सचिन हॅज बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स 1995. त्याने 1995 पासून खेळायला सुरुवात केली. मग इथे आपण काय यूज केलं? एक्झॅक्ट सिन्सचा यूज केला. फॉर केव्हा यूज करतो आपण? फॉर इज यूज टू डिनोट द ड्युरेशन ऑफ एन ॲक्शन. बघा ना, ही हॅज बीन स्लीपिंग फॉर 5 hours. याचा सुद्धा सेकंड सेंटेन्स आपण बघितलं, ही हॅज बीन स्लीपिंग फॉर 5 hours. ड्युरेशन आलेला आहे 5 hours. नेक्स्ट बघा, आपण फॉरचं एक्झाम्पल बघितलं. फोर्थ वाला एक्झाम्पल, आय हॅव बीन रायटिंग अन आर्टिकल फॉर 8 hours. 8 hours काय आलं? ड्युरेशन आलं. सिन्स आणि फॉर मधला अर्थ कळला तुम्हाला. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा यूज केव्हा कंटिन्युअस टेन्सचा यूज केव्हा करायचा तुम्हाला? एखादी ॲक्शन पास्ट मध्ये सुरू झाली आणि अजूनही ती सुरू असेल तर त्यावेळेस आपण कशाचा यूज करतो? प्रेझेंट
परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मी तुम्हाला इथे फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे मित्रांनो, पण तुम्हाला देखील स्वतः ओन सेंटेन्सेस बनवायचे आहे. ऑल ऑफ यू अंडरस्टँड द युजेस ऑफ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे पूर्ण अपूर्ण भूतकाळ. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर एकदम इझी आहे. हॅड प्लस बीन प्लस V1 प्लस ING. क्लिअर? हॅड प्लस बीन प्लस V1 प्लस ING. येस. The past perfect continuous tense use केव्हा करतो आपण? The past perfect continuous tense is used for an action that began before a certain point in the past and continued up to that time. म्हणजे एखादी घटना पास्ट मध्ये घडली आणि सर्टन पॉइंट अँड कंटिन्यूड अप दॅट टाइम आणि अजूनही ती सुरू आहे असं जर समजा आपल्याला दर्शवायचं असेल तर आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यूज करतो. सी द एक्झाम्पल. At that time he had been writing a novel for 2 months. At that time he had been writing a novel for 2 months. Next, we had been packing the furniture when the phone rang. We had been packing the furniture when the phone rang. फोन घंटा वाजल्यानंतर आम्ही काय करू? पॅकिंग करायला सुरुवात केलेली होती. येस. नेक्स्ट, ऑल ऑफ यू अंडरस्टँड पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सी फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ. आता फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच काय आहे? शॅल ऑब्लिक विल, शॅल हॅव ऑब्लिक विल हॅव प्लस बीन प्लस V1 प्लस ING. पुन्हा बघा स्ट्रक्चर. शॅल हॅव ऑब्लिक विल हॅव प्लस बीन प्लस V1 प्लस ING. एकदम इझिली आपल्याला स्ट्रक्चर प्रिपेअर केलेलं आहे. आता फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा यूज केव्हा करतो आपण? द फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स indicates an action represented as being in progress over a period of time that will end in the future. Yes, the future perfect continuous tense indicates an action represented as being in progress over a period of time that will end in the future. Yes, by the next July we shall have been living here for 4 years. By the next July बघा ना, फ्युचर मध्ये जर समजा आपण सुरू झालेला आहे. येस, द फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस इंडिकेट अन ॲक्शन रिप्रेझेंटेड ॲज बीइंग इन प्रोग्रेस ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम दॅट विल एंड इन द फ्युचर. बघा ना, म्हणजे बाय द नेक्स्ट जुलै, समजा नेक्स्ट जुलैला आम्हाला इथे राहायला किती वर्ष होईल? 4 years होईल. म्हणजे नेक्स्ट जुलैमध्ये होईल ना, तर त्यावेळेस आपण काय करतो? आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यूज करतो. नेक्स्ट बघा. When he gets his degree, he will have been studying at Oxford for 4 years. When he gets his degree, जेव्हा त्याला डिग्री मिळते तेव्हा तो काय करेल? He will have been studying at Oxford for 4 years. तो जाईल ऑक्सफोर्डला. येस, भविष्यामध्ये गेलेला असेल तर येस, इथे आपण एक्झॅक्ट फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यूज केला. डिअर फ्रेंड्स, आपण या व्हिडिओमध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बघितलेला आहे. जर समजा या व्हिडिओच्या संदर्भात तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा. आणि जेवढेही आपण युजेस बघितले आहे, जे एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहे, तुम्ही स्वतः ओन तुमचे एक्झाम्पल्स प्रिपेअर करा आणि एकदम छान काय करायचं आहे तुम्हाला? सेंटेन्सेस तुमच्या कॉपीमध्ये प्रिपेअर करायचे आहे. I hope all of you understand this video. Have a nice day.